नमस्कार. आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मी गौराईच्या नैवेद्याला पाटवडी बनवत आहे. तर त्यासाठी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. हे खसखस आहे. हे सुकं खोबरं आपण किसलेलं आहे. हे तीळ आहेत. हे जिरे, हा लसूण, थोडीशी बडीशेप अर्धा चमचा चवीपुरती आणि ही कोथिंबीर. आता आपण हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता मी जिरे भाजून घेत आहे. आता एक कढई ठेवून मी सगळे मसाले त्यात मी भाजून घेत आहे. थोडंसं कलर त्याचा चेंज होईपर्यंत. खोबरं, तीळ, खसखस, जिरे आणि बडीशेप आणि कोथिंबीर आणि लसूण असं घालून मी मिक्सरला हे बारीक करून घेते. पाटवडीला वरच्या पारी करता 1.5 वाटी बेसन पीठ, 2 वाटी पाणी ह्या प्रमाणात ते घ्यायचं आहे. ते खोबरं आणि सगळा मसाला मी बारीक करून त्यात मीठ चवीपुरतं घालून घेत आहे. आणि ह्यात मी कोथिंबीर आणि लसूण पण बारीक करायला घेत आहे. आता एका दुसऱ्या भांड्यात मी तेल दीड पळी घातलेलं आहे. ह्याला जरा तेल जास्त लागते आणि हे तेलावरच ही जास्त वेळ वडी मुरायला ठेवायची असते. आता ही मोहरी जरा जास्त घालायची म्हणजे त्याची टेस्ट जरा अप्रतिम येते. नेहमीच्या भाजीपेक्षा ह्या पाटवडीला मोहरी जास्त घालायची. ही वरची पारी अतिशय सुंदर होते. मग आता ही मोहरी तडतडली की त्यात हिंग पण जरा थोडं घालायचं, जास्त अर्धा चमचा हिंग घालायचं. तेलातच टाकायचं म्हणजे खमंगपणा आणि वाढतोय. आता कढीपत्ता घालायचा. हे दोन्ही तडतडले की कढीपत्ता घालायचा. एकदा ही पाटवडी तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आता मोहरी चांगली तडतडून घेतली आणि हिंग चांगला आपला तळून झालेला आहे. आता यात आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता पण चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा आणि 1.5 वाटी बेसनला 2 वाटी पाणी घालून हे 10 ते 12 मिनिटं अगदी मंद गॅसवर वरचेवर ह्याला परतत राहायचं. तरच हे पीठ वडी बनण्यायोग्य होते. ह्या पाण्याला उकळी आली. ह्यात मी चवीपुरतं मीठ घालत आहे, हळद घालत आहे. आता ह्या पाण्याला दणदणीत उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर आपण जे बेसनचं पीठ ह्यात अतिशय सावकाश वैरून घ्यायचं. ह्याची एकही गुठळी राहू नये ह्याची दक्षता घ्यायची. थोडं थोडं पीठ घालून असं ढवळून घ्यायचं छान. हे पीठ जर आपलं अप्रतिम शिजलं आणि ह्याला फोडणी चांगली बसली तरच पाटवडी अतिशय चविष्ट अशी खाण्यासाठी होत्या बरं का. आता हे मंद आचेवर सगळं पीठ ह्यात वैरून घ्यायचं. पीठ घेण्यापूर्वी तेच व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि ही वडी आता 10 ते 15 मिनिटासाठी एकसारखी परतत राहायचं. म्हणजे आत जर पिठाचा एखादा गुठळी राहिली असली तर ती सगळी विरघळून एकजीव व्हावी. आणि तेलावरच आता हे आपण मगाशी जे तेल घातलेलं आहे त्या तेलावरच हे अगदी मंद आचेवर 15 मिनिटासाठी हे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे शिजलेलं कसं ओळखायचं तर हे सगळं पीठ आहे हे भांड्यापासून आपल्यापण अलग होते. जसं हे शिजतील तसं ह्याचं स्ट्रक्चर का नाही थोडंसं सिल्की सिल्की होते आणि भांडं सुटते, म्हणजे तेल सुटते. ह्या सगळ्या मिश्रणाला का नाही तेल सुटते आणि भांड्यातनं हे मिश्रण बाजूला होते. लवचिकपणा येतोय ह्या मिश्रणाला. त्यावेळेला समजायचं की आपली हे पीठ तयार आहे.
ही खाण्यासाठी अतिशय उत्तम अशी वडी तयार होत्या. एकदा ही वडी तुम्ही नक्कीच करून बघा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. हे असं वरचेवर असं परतत राहायचं. एकसारखं आपलं उलातनं हलत राहायला पाहिजे. अतिशय छान आणि पौष्टिक अशी ही वडी तयार होत्या. माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आईचं किचन हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता हे वरचेवर असं ताट झाकायचं. ह्याच्या वाफेनं ते व्यवस्थित, हे बघा, हे असं व्यवस्थित एकजीव हो जाते बरं का पीठ. मस्त शिजते हे. जेवढं मंद गॅसवर तुम्ही शिजवाल तेवढं हे सगळं हे व्यवस्थित असं छान शिजून तयार होते हा गोळा. असे एकसारखं आपण काय करायचं, झाकायचं परत परतायचं, झाकायचं परत परतायचं, म्हणजे चारही बाजूचं पीठ सगळं व्यवस्थित उकडून आणि शिजून निघायला पाहिजे. असं ह्याला 15 मिनिटाचा काळ लागतोय. आता हे आपलं पीठ शिजून तयार झाले. आता मी हे हातानंच पहिल्यांदा मळून घेणार आहे. चांगलं एकजीव करून घेणार आहे हे. आणि एका पळपटावर मी पांढरं फडकं घेतलेलं आहे. त्यावर हे मळलेलं पीठ असं घालून हाताला पाण्याचं थोडंसं पाणी लावायचं आणि हे गरम गरम पीठ असतानाच की नाही असं थापून घ्यायचं. मस्तपैकी आपल्याला जेवढं ही जी पारी पाहिजे आहे जाड, तेवढी ही पारी जाड अशी हातानंच की नाही प्रेस करत पातळ करून घ्यायची. आता आपण जे मगाशी मसाला तयार करून घेतलेला आहे मिक्सरवर, तो सगळा मसाला त्यात मीठ घालायचं आणि ह्याच्यावरती ते बरोबर मध्यभागी त्याला पेरून घ्यायचं. असं हे असं ह्या आतला मसाला पण आपला चवीलाच व्हायला पाहिजे बरं, तरच ह्या दोन्हीचं कधी व्यवस्थित कॉम्बिनेशन छान अप्रतिम होते. मग आता ह्याच वडीची पाटवडीची आमटी पण छान होत्या. ती तुम्हाला मी उद्याच्या रेसिपीला टाकते. आता ही वडी अशी पलटून घ्यायची. असं हे कापड, त्यावर असं कापडासकटच ही पीठ घ्यायचं आणि हे आता हे हातानं थोडंसं प्रेस करून मी आतापर्यंत घेते. नंतर हे कापड ह्याच्यावर टाकून ते अगदी व्यवस्थित त्याचा आकार मी करून घेते. हात पण भाजत नाही आणि प्लॅस्टिक शरीराला चांगलं नसते म्हणून प्लॅस्टिक अजिबात वापरायचं नाही. हे कॉटनचं कापड आहे. कॉटनच्या कापडालाच मी ते प्रेस करून घेते. जर प्लॅस्टिक घेतलं तर मग ते आरोग्याला घातक असते. पटकन होते ते, पण ते आरोग्याला अजिबात चांगलं नाही आहे. हे अशा वड्या आपण पाडून घ्यायच्या. मग एकदा ही पाटवडी अवश्य करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अशी पाटवडी तयार होत्या. अप्रतिम, खाण्यासाठी अप्रतिम, दिसायला अप्रतिम. गौऱ्याच्या नैवेद्याला आज मी भाजी, भाकरी, वडी, कढी, दहीभात असं केलेलं आहे. धन्यवाद.